The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी आपल्या माधान अलीपूर या गावामध्ये, छोट्याशा गावामध्ये प्रबुद्ध बहुउद्देशीय मंडळ अलीपूर माधान यांच्या वतीने या प्रबुद्ध विहारामध्ये ऐशमती आरोही प्रवीण मेश्राम आणि सम्यक अभिजित गजविये या 2 बालकांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून आपले श्रद्धावान धम्म उपासक रोशन पगारे साहेब यांनी आम्हाला इथे निमंत्रित केले आहे। तेव्हा या कार्यक्रमाच्या प्रसंगी माझ्या समवेत उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, त्याचबरोबर सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, संपूर्ण ग्रामवासी गावकरी मंडळी, श्रद्धावान धम्म उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांच्या हित सुखाकरिता भगवान बुद्धांनी उपदेशिलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आपल्या या प्रबुद्ध विहारामध्ये अलीपूर माधान या गावामध्ये 2 बालकांच्या जन्मदिनाचं निमित्त साधून पगारे साहेबांनी आम्हाला इथे गेल्या अनेक दिवसांपासून आमची तारीख घेतली, वेळ घेतली आणि आम्हाला इथे निमंत्रित केलं आहे। बऱ्याच खेड्यापाड्यामध्ये आम्ही फिरतो, काही खेड्यांमध्ये प्रगती झाली आणि काही खेडे जागेवरच आहेत। जीवनामध्ये असंच आहे, काही लोक प्रगती करतात आणि काही लोक जागेवरच असतात। जसे की शाळेतली लेकरं असतात, शिक्षक तेच असतात, अभ्यासक्रम तोच असतो, शाळेची वेळही तीच असते, पण सगळेच विद्यार्थी काही हुशार बनत नाहीत किंवा नसतात। फार कमी मुलं हुशार असतात आणि फार जास्त विद्यार्थी ढ असतात। त्याला कारण काय आहे तर मन लावून अभ्यास ज्यांनी केला, अभ्यासावर ज्यांनी लक्ष केंद्रित केलं, ती विद्यार्थी हुशार असतात, टॉपला येतात, खूप चांगले मार्क्स घेतात। पण जे खेळण्यामध्ये, दवडण्यामध्ये
आणि टिंगलटवाळी करण्यामध्ये रिकाम्या गोष्टीमध्ये लक्ष घालतात तर ते हुशार होतील काय? ते ढच होतात. मग असा भोपळा मिळतो त्यांना. बघा, मार्क लिस्ट कधी बघितले का तुम्ही? घटक चाचणी असेल किंवा असं काही परीक्षा असेल कोणती, तर बिलकुल कमीच मार्क मिळतात. मग मायबापही त्यांना शिव्या देतात, मारतात वगैरे, आणि शाळेमध्ये सुद्धा त्यांच्यासोबत तशा प्रकारचं त्यांना ट्रीट केल्या जाते. तर बघा, हे मी यासाठी म्हणून सांगतो आहे की आपलं मानवी जीवन जगत असताना भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी बघा आदर्श जीवन पद्धती शिकवली आहे. सुखी जीवन जगण्याचा मार्ग सांगितलेला आहे आणि तो सुखी जीवन जगण्याचा मार्ग आपल्यातील प्रत्येकाला समजला पाहिजे. जसे की भगवान बुद्ध म्हणाले, जगामध्ये दुःख आहे, प्रत्येकाच्या वाट्याला कोणतं ना कोणतं दुःख आहे. या जगात सगळेच लोक सुखी आहेत असं म्हणू शकतो काय आपण? आहेत का सगळेच लोक सुखी? नाही आहेत. परंतु सगळेच दुःखी पण नाही आहेत. आहेत का दुःखी? नाही आहे. आता तुम्ही इथे येऊन बसलात, बसू शकता, पण काही काही लोक असे असतील की त्यांचे गुडघे कामातून गेले, कंबर कामातून गेली, डोळे कामातून गेले, कान कामातून गेले, ते येऊ शकत नाही तिथं. बरोबर की नाही? काहींना काही काही खाल्ल्यावर पचते आणि सगळ्यांनाच ते खाल्ल्यावर पचेल का? मग बघा तुम्ही जीवनाचं गणित कसं आहे. बघा, भगवान बुद्ध म्हणाले, म्हणून प्रत्येकजण इथे दुःखी आहे, फक्त दुःखाचा प्रकार आणि प्रमाण कमी जास्त आहे. तर दुःख जर आहे तर दुःखाचं कारणही आहे म्हणाले भगवान बुद्ध. आपोआप तर दुःख होत नाही. आपोआप दुःख होईल का? कुणाच्या वाट्याला येईल का? बिलकुल नाही आहे. दुःखाचं कारण आहे आणि त्या कारणावर उपाय पण आहे. भगवान बुद्ध म्हणाले, उपाय कोणता? तर आर्य अष्टांगिक मार्ग हा उपाय सांगितला. जसे की भगवान म्हणाले, आपल्याला आजार झाला म्हणजे दुःख आहे. मग आजार जर झाला तर विनाकारण आजार होते काय? विनाकारण कंबर दुखते काय? विनाकारण डोकं दुखते काय? विनाकारण हातपाय दुखतात का? विनाकारण सर्दी होते का? विनाकारण खोकला होते का? होईल का असा कोणता तरी आजार विनाकारण होते का? आता लोकांना कॅन्सर होते. तंबाखू खाणारे, बिड्या पिणारे लोक जे आहेत, कॅन्सर होते. दारू पिणारे लोक असतील तर लिव्हर खराब होतात, त्यांचे डॅमेज होतात. आता काय सहजच लिव्हर असेच खराब होत असतील काय? रोज 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 दिवस कळेना, संध्याकाळ कळेना, सकाळ कळेना, दारूच पित राहतात. कार्यक्रमातही दारू पितात आणि असंही दारू पितात. स्वतःचा पैसा उडवतात, लेकराबाळाची इज्जत जाते, स्वतःची इज्जत जाते. कुठलेही लोक जे कोणी दारू पिणारे असतील तर त्यांच्या लिव्हर खराब होईल की नाही? त्यांचं आरोग्य धोक्यात येईल का नाही? जे बिड्या सिगारेट पिणारे असतील त्यांचे फुफ्फुस खराब होतील की नाही? त्यांना खोकला येईल की नाही? दमा होईल की नाही? अस्थमा होईल की नाही? बिलकुल होते. तर जसं दुःख आहे, आजार पण आहे, तर त्याचं कारण आहे. विनाकारण कोणताच आजार नाही. कोणताही आजार असो, हाताचा, डोक्याचा, पायाचा, जिभेचा, दाताचा, कानाचा, नाकाचा, कोणताही आजार जरी झाला तर तो आपोआप होत नाही. प्रत्येक आजाराला कारण आहे. मग भगवान म्हणाले, ज्याप्रमाणे आजार आहे तर आजाराला कारण आहे. जर कारण समजलं तर आपण दवाई आहे त्याच्यावरती. असं आहे का की दवाई नाही? सर्दीवर दवाई आहे, डोकं दुखण्यावर दवाई आहे, कानाची, नाकाची, हाताची, पायाची, दाताची, जे कोणतं दुखणं आहे, आजार पण आहे, त्याच्यावर दवाई आहे की नाही? डॉक्टरकडे गेलं की लगेच इंजेक्शन काढते. त्याचा अभ्यास झालेला असेल, देते आपल्याला इंजेक्शन, गोळ्या देते लिहून, आणि ह्या गोळ्या घ्या म्हणते मेडिकलवरून, सकाळ संध्याकाळ दुपार गोळ्या घ्या म्हणते, जेवण करा म्हणते, थंड पाणी पिऊ नका वगैरे वगैरे पथ्य पण सांगते. आणि त्यानुसार जर गोळ्या औषध घेतलं तर आजार बरा होते की नाही? बरा होते आजार. जर डॉक्टरांचं ऐकून घेतलं, त्यांच्यानुसार गोळ्या औषध घेतलं तर आजार बरा होते. आणि मग जर गोळ्या औषध आहेत तर त्या गोळ्या औषध घेण्याची पद्धती पण आहे. पण गोळ्या औषध जरी असले, त्या घेतल्याच नाहीत, आजार बरा होईल का? होईल का? समजा आपलं पोट दुखतं आणि डॉक्टरांनी तर गोळ्या लिहून दिल्या, पण गोळ्या घेतल्याच नाही तर पोट थांबेल काय? नाही थांबेल. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं, अशाच प्रकारे जसं एखादा डॉक्टर आहे, आपल्याला आजारपण आल्यावर डॉक्टरांकडे जातो, डॉक्टर तपासते, तपासल्यावर त्याचं कारण सांगते, कारण सांगितल्यावर गोळ्या औषध लिहून देते, गोळ्या औषध जर आपण घेतल्या मेडिकलवरून की आपला आजार थांबते. तर जसं शारीरिक दुखणं आहे तसं मानसिक दुखण्याचं सुद्धा भगवंताने कारण सांगितलं, त्यावरती उपाय सांगितलेला आहे. विनाकारण कोणी इथे दुःखी होत नाही म्हणाले भगवान बुद्ध. सगळं काही दुःख आपल्या वाट्याला येते, त्याला कारण आहे मन आणि मनाशी संबंधित आपले विषय. जसं की आता तुम्ही इथे बसलात, बरोबर आहे, इथे बसलात, तुम्हाला जर हे आवडलं तर प्रसन्न व्हाल तुम्ही, आणि नाही आवडलं तर मग मन लागणार नाही, झालं दुःख निर्माण.
बरोबर की नाही. जसं तुमच्या घरात टी व्ही असते, रिमोट तुमच्या हातात असते, तुम्ही विकत आणलेला टी व्ही आहे, तुम्ही त्याचे मालक आहे. जर त्याच्यावर चॅनल असतात तर ते चॅनलवर तुम्ही बातम्या लावल्या, कोणं काय कार्टून लावलं, कोणं पिक्चर लावला, सिरियल लावलं. आता घरातल्या सगळ्यांची एकच आवड राहत नाही, राहते काय. स्वयंपाक जरी केला तरी एकच आवड राहत नसेल तुम्हाला. एक जण म्हणेल ही डाळ कशाला केली, ते म्हणते ती भाजी कशाला केली, कोणी म्हणते मीठ कमी पडलं तर कोणी म्हणते जास्त पडलं, कोणी म्हणते तिखट कमी झालं तर कोणी म्हणते तिखट जास्त झालं. आता सगळ्यांची जीभ सारखीच नाही ना, चवीला जीभ सारखीच आहे पण चवना वेगवेगळा आहे प्रत्येकाचा. आवडते का कोणतीही गोष्ट सगळ्यांनाच कशी आवडेल. जसं की आता हे तुम्हाला आवडते म्हणून तुम्ही इथं आले, सगळ्यांना थोडीच आवडते. हे कोणत्याही गोष्टीचा विषय घ्या तुम्ही, सगळ्यांनाच ते आवडू शकत नाही, मग ते चांगलं असो की वाईट असो. मग इथे आपण जे काही ऐकतो वगैरे ते हे तुम्हाला आवडते म्हणून तुम्ही आलात, पण सगळ्यांनाच आवडेल का. काही गोष्टी चांगल्या जरी असल्या ऐकण्यासाठी पाहण्यासाठी तरी त्या सगळ्यांनाच आवडत नाहीत. आणि जे जगात वाईट आहे म्हणून ते कोणालाच आवडत नाही असं पण नाही. आता चोराला चोरी करायला आवडते म्हणून तो चोरी करते, कोणाला लबाड बोलायला आवडते म्हणून तर लबाड बोलते, कोणाला निंदा करायला आवडते, चुगल्या करायला आवडते म्हणून तर करते, कोणाला मारझोड करायला आवडते म्हणून तर मारझोड करते. बरोबर की नाही. त्याच्यात इंटरेस्ट आहे, त्याच्यामध्ये त्यांना आनंद मिळते म्हणून तर काही लोक असतात की त्यांचा आनंद लोकांना त्रास देण्यात आहे. ज्यांना लोकांना त्रास देण्यात आनंद आहे ते शिव्या घालतील, मारझोड करतील, नाव ठेवतील किंवा अजून काय काय. तर भगवान बुद्धांनी सांगितलं की आपण जे जे म्हणून काही जीवनामध्ये आपल्या करत असतो तो आपल्या मनाचा स्वभाव असतो. आणि भगवान बुद्धांनी नेमकं बघा आपल्या मनाच्या स्वभावाला चांगलं बनवायसाठीचा उपदेश केलेला आहे. बुद्ध म्हणाले आपल्या हातात आहे आपल्याला स्वतःला कसं बनवायचं, ते चांगलं बनवायचं की वाईट बनवायचं कोणाच्या हातात आहे, आपल्या हातात आहे. भगवान बुद्ध म्हणाले जग जसं पाहिजे तसं आहे, आपल्याला कसं बनायचं आहे ते आपल्यावर अवलंबून आहे. लोक तुम्हाला दारू पिया म्हणतील, लोक बिड्या पिया म्हणतील, लोक म्हणतील वाईट काम करायला माझ्यासोबत चला, वाईट बोला, वाईट वागा, वाईट खा, लोक तर म्हणतील ना. लोक तर निमंत्रण द्यायला तयार असतात, पण ते करायचं की नाही, खायचं की नाही, पियायचं की नाही किंवा काय जे काय असेल ते कोणावर अवलंबून आहे, आपल्यावर अवलंबून आहे. तुम्हाला पोराला शाळेत पाठवायचं की घरीच ठेवायचं, ढोराकडे जनावरांकडे पाठवायचं आहे, कोणावर अवलंबून आहे. पोरांना हुशार बनवायचं की असंच बिनाकामाचं बनवायचं, कोणावर अवलंबून आहे. बरोबर की नाही. आणि त्यामुळे सगळ्या गोष्टी आपल्या हातात असतात. बघा नशीब बिशीब काही नसते इथं. लोक म्हणतात आमच्या नशिबात असेल, कशाचं नशीब आलं. भगवान बुद्ध म्हणाले, बाबासाहेब म्हणाले नशीब वगैरे नसते, सगळं काही आपल्या कर्मावर अवलंबून असते म्हणाले भगवान बुद्ध. जर कोणी आपल्या पोरांवर लक्ष देत असेल, त्यांच्या शिक्षणावर लक्ष देत असेल, मुलांच्या संस्कारावर लक्ष देत असेल तर पोरं चांगले घडतील की नाही. पण जर मायबाप म्हणून जर दारू पिणारे मायबाप असतील, जर आई चांगली नसेल, वडील चांगले नसतील, घरातलं वातावरण चांगलं नसेल तर पोरं चांगले निघतील का. इच्छा असून उपयोग आहे का तिथं. वातावरण चांगलं पाहिजे का नाही. म्हणून जे चांगल्या चांगल्या शाळा असतात मोठमोठ्या त्याच्यातले पोरं हुशार असतात, आणि जे अशाच शाळा असतात समजा पोरं हुशार नसतात. वातावरणावर अवलंबून आहे. आपण पोरांना काय देतो त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. त्यामुळे आई वडील वगैरे जे असतात त्यांचं मोठं कर्तव्य आहे की आपली मुलं लहान असताना त्यांना कोणतं वळण लावतो. जसं की एखादं रोपटं असते बघा. आता समजा हे चाफ्याचं झाड आहे किंवा आता नारळाचं झाड तर सरळच जाते, एखादं बदामाचं झाड असेल, लवचिक खोडावालं झाड असेल, ते जेव्हा तुम्ही लावता ते झाड जर सरळ न्यायचं आहे तर तुम्ही काय करता, त्याला तुम्ही सपोर्ट देता. एखादं लाकूड वगैरे लावता ना, ते लहान असताना लवचिक असताना सपोर्ट दिला की काय होते, ते सरळ जाते. पण जर सपोर्ट दिला नाही तर वजनाने ते वाकते, आणि वाकल्यावर तसं वाकडच वाढते. आणि जेव्हा वाढेल त्याला फळं फुलं लागतील, मजबूत होईल. 4-5 वर्षाचं 10 वर्षाचं ते झाड वाकडं वाढलेलं. जर तुमच्या मनात विचार आला की माझ्याच अंगणातलं आहे, माझ्याच शेतातलं आहे आणि आता मी त्याला सरळ करतो, तर करता येते का सरळ, होते का सरळ. सरळ करायला गेल्यावर काय होईल, मोडून जाईल, ते तुटून जाईल की नाही. तर लेकरांचे तसंच गणित आहे. मग जोपर्यंत लहान आहेत तोपर्यंत त्यांना तुम्ही वळण लावू शकता. बरोबर की नाही. जसं एखादा बैल आहे त्याला बघा पेटवतात, तुमच्याकडे कोणता शब्द आहे, त्याला कामाला लावायचं. एखादा गोरा आहे बघा गाईचा, त्याला जुवाला लावायचं आहे, गाडीला, बैलगाडीला किंवा नांगराला लावायचं आहे. तर सुरुवातीला त्याला प्रशिक्षण देतात का नाही, हळूहळू हळूहळू. त्याला एकदाच पेरणीसाठी लावतील का, टिपणीला लावतात का,
नेमकाच नवीन एखादा गोरा असेल तर त्याला लावतात का पेरणीसाठी? नाही, त्याला रिकाम्या जुवाला बांधतील, त्याला बैलगाडीला बांधतील, त्याला शिकवतील अगोदर आणि नंतर त्याला पेरणीसाठी वगैरे वापरतील. तर आपल्या मनाचं लेकरांचं सुद्धा तसंच आहे. प्रशिक्षण द्यावं लागते, ट्रेनिंग द्यावं लागते. आपोआप या जगात काहीच घडत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जसे बाबासाहेब काय आपोआप घडले नाही, रामजी सुभेदारांनी घडवलं लेकरांना म्हणून बाबासाहेब घडले. बघा, जसं छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊनं घडवलं, आपोआप घडले का कोणाच्या आशीर्वादाने? कोणाच्या आशीर्वादाने घडत नाही, तर प्रशिक्षणाने लोक घडत असतात. म्हणून तर शाळा काढल्या, ॲटोमॅटिकली नोकऱ्या लागणाऱ्या असतात, तर शाळा कशाला काढल्या? मग दुखणे आजारपण आपोआप बरे व्हायचे असते तर मग डॉक्टरकी कशाला काढली, दवाखाने कशाला बांधले? बरोबर की नाही? आपोआप होते का काही? काहीच आपोआप होत नाही. DED BEd करावं लागते तेव्हा शिक्षक होते, MBBS BHMS व्हावं लागते, MD व्हावं लागते तेव्हा डॉक्टर होईल. मिलिटरी मॅनसाठी आता ते दादा मिलिटरी मॅन आहे आपला, तर मिलिटरी मॅन होण्यासाठी पण ते परीक्षा दिल्या का नाही त्यांनी? बरोबर नाही? फिजिकल टेस्ट झाल्या त्यांच्या किंवा प्रॅक्टिकली टेस्ट झाल्या त्यांच्या, जे काही कोणत्या टेस्ट झाल्या असतील, थिअरी झाली त्यांची, तर ते जे पास झाले आणि नोकरीला लागले. तर आपोआप काही घडत नाही. मी ही यासाठी म्हणून सांगतो तुम्हाला, पुन्हा पुन्हा शब्द तुम्ही ऐकत आहात की आपोआप काही घडत नाही, आपोआप काही घडत नाही. माझ्या सांगण्याचा हेतू आहे की आपोआप या जगात खरंच काही घडत नाही. म्हणून लेकरंसुद्धा आपोआप घडत नाहीत. घडतील का आपोआप? बिलकुल घडत नाही. म्हणून लेकरं जन्माला घालणं सोपं आहे, पण लेकरांना घडवणं कठीण आहे, अवघड आहे. जन्माला घालणं सोपं आहे ना, तसे तर पशु पक्षी प्राणी पण जन्माला घालतात ना पिल्लांना, घालत नाहीत का? काही पक्षी अंडी देतात, त्यातून पिल्लं बाहेर निघतात. काही प्राणी आहेत की ते गर्भवती राहतात आणि त्याच्यातून पिल्लं निघतात, समजा येतात. मनुष्य जीवनाचंही असंच आहे. भगवान बुद्ध म्हणाले, लेकरं जन्माला घालणं सोपं आहे, परंतु त्यांना घडवताही आलं पाहिजे. तो काळ वेगळा होता, तेव्हा कोणत्या सुविधा नव्हत्या. आज जगामध्ये सगळ्या सुविधा आहेत. जर लेकरांना तुम्ही लक्ष द्याल त्यांच्या शिक्षणावर, संस्कारावरती, तर ते लेकरं आपल्या कुळाचा, घरादाराचा, कुटुंबाचा नाव लौकिक करू शकतात, उद्धार करू शकतात. आणि महापुरुष जे जन्माला आले बघा, त्यांच्या लेकरांनी घडवलं म्हणूनच जन्माला आले की नाही चांगले. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, असं संताचं वचन तुम्ही ऐकलं असेल. शुद्ध बीजापोटी म्हणजे बीज शुद्ध असेल तर फळं रसाळ आणि गोमटी लागतील ना, आणि बीजच किडकं असेल तर येते का मग ते? जसं तुम्ही सरकी लावता, कपाशी लावता का नाही? कपाशी लावता तुमच्याकडे? कपाशी लावल्यावर बघा त्याचा तुमच्याकडे काय म्हणतात, चुका म्हणतात तिकडे आमच्याकडे. म्हणजे काही कापूस निघत नाही, त्या सरक्या निघत नाहीत, काही उगवत नाहीत. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? पांडिनी, कांडणी? काय कांडणी म्हणा का पांडणी म्हणा, लय शब्द. गाव बदललं, जिल्हा बदलला की भाषाच बदलते, ते शब्दही बदलतात, त्याचे अर्थही बदलतात. जसं की सांगतो मी यासाठी की कापूस लावल्या जातो का नाही, त्याच्यात 2-2 बिया लावल्या जातात. बरोबर? तुमच्याकडे किती लावतात? एकच लावतात. मग एकच लावल्यावर प्रत्येक फुलीवर येते का? बरोबर? काही ठिकाणी येत नाही, मग त्या ठिकाणी पुन्हा लावावं लागते की नाही? पुन्हा लावू नये, काही ठिकाणी पुन्हा येत नाही. बरोबर की नाही? तर त्याप्रमाणे या मानवी जीवनामध्ये असंच घडते प्रत्येकाच्या सोबत. भगवान बुद्ध म्हणाले की सगळ्या गोष्टी प्रयत्नाने येतात, प्रयत्नाने होतात. म्हणून आपल्या लेकरा बाळांचं भलं करून घेण्यासाठी आपल्याला तशा प्रकारचे शर्तीचे प्रयत्न करावे लागतात. भगवान बुद्ध म्हणाले, या जगतामध्ये बघा, जीवनाचा अर्थ फार कमी लोकांना कळतो. बरेच लोक येतात जन्माला, खातात पितात आणि जातात निघून. कहाँ गए तो पता नहीं, क्या किया ये भी पता नहीं, और क्या लेकर जा रहे क्या देकर जा रहे ये भी पता नहीं. बस आले जन्माला, मायबापानं जन्माला घातलं, मायबापानं लहानाचं मोठं केलं म्हणून झालेत लहानाचे मोठे. नंतर लग्न कार्य केलं, पुन्हा लेकरं जन्माला घातलेत, त्यांना लहानाचं मोठं केलं, कावाड कष्ट करून इकडं तिकडं जाऊन. बस कुणाच्या कामात पडले नाही, कुणाच्या भल्यासाठी काम केलं नाही, कुणाच्या हिताचं काम केलं नाही, कुणाला सहकार्य केलं नाही. बस बायको, लेकरं, नवरा, लेकरं, घर दार याच्यासाठी जगले आणि एक दिवस गेले. भगवान म्हणाले, प्राण्यांमध्ये ना अशा माणसांमध्ये काय फरक आहे? प्राणी पशु पक्षी सुद्धा पण खाण्यासाठी जगतात आणि जगण्यासाठी खातात आणि खाता मरतात. आणि माणसंही सुद्धा जर असेच करत असतील
तर मग आपल्यात आणि प्राण्यात फरक आहे का काही? काहीच फरक नाही आहे. आणि त्यामुळे बघा, जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर हे जीवन आपण आपल्या हाताने वाया घालता कामा नये. आपलं जीवन बरेच लोक हातानं वाया घालवतात बघा. आपल्या हातानं आपल्या पायावर कुऱ्हाड पाडून घेतात. समजते ना तुम्हाला म्हणीचा अर्थ? समजते ना? आपल्या हातानं आपली पंढरी करून घेतात, आपल्या हातानं आपलं नुकसान करून घेतात, कारण ते सावध राहत नाहीत, सजग राहत नाहीत बघा. लेकरावर ध्यान नसते, ज्यांचं स्वतःवरच ध्यान नाही तर लेकरावर काय ध्यान राहील? ज्या मायबापाचं स्वतःवर ध्यान असेल त्यांचं लेकरावर ध्यान राहील. पण स्वतःवरच ध्यान नाही, चाललेत बस असंच. बस जीवन जी रहे तो जी रहे, खायला भेटते, प्यायला भेटते आणि जगायलो बस. कोणी सलाम करते, कोणी जय भीम करते, कोणी नमस्कार करते, कोणी काय मोठेपणा देते तेवढ्या पुरता आहेरन हेन तेन त्याच्यात बिना कामाच्या गोष्टीत तर बापा लय पुढं. मला कुंकूच लावलं नाही म्हणते, मला आहेरत दिला नाही, मला मानत दिला नाही, माझे पाय धुतले नाही बापा. पाय धुतले तर गाजर लयच मोठे झाले, स्वच्छ पाय आपले. असं काय गणित आहे का? कोणता आहेर दिला तर कपाटातच नेऊन ठेवता, कोणता काय फायदा होते तुमचा त्याने? कोणते आहेर घालता तुम्ही बाबा? मी तर म्हणतो कोणताच आहेर नेसत नसेल कोणी. दिल्यावर याचा त्याला, त्याचा यालाच आहेर देत असाल तुम्ही, देता का? आणि त्याच्यावरून भांडणं लग्नात. आहेरच दिला नाही म्हणते आणि मी मोठी आहे म्हणते, मला दिसलं नसेल का म्हणते, मला काऊन कुंकू लावलं नाही म्हणते, मला काऊन लावलं नाही म्हणते, काय काय त्याच्यावरून भांडणं. छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टीत लोक रमतात आणि दुःखाला सुख समजतात म्हणाले भगवान, आणि लोक परेशान होतात बघा. एकदम टेन्शनमध्ये इतरांना टेन्शन देतात आणि स्वतः टेन्शन घेतात. खरं तर जीवनाचा आनंद घेता आला पाहिजे, पण त्यासाठी जीवनाचा अर्थ समजून घेता आला पाहिजे. जीवन काय आहे? हे जे जीवन आपल्याला मिळालं किती अनमोल आहे बघा. प्रत्येकाला जीवन सारखंच मिळाले बघा. तसं पाहिलं तर दोनच हात आहेत की नाही? जेवढे कोणते माणसं असतील, कोणत्याही जाती धर्माचे असो, ते श्रीमंत असो, गरीब असो, का कोणी असो, गावातली असो का शहरातली असो, इथून तिथून माणसं नैसर्गिकरित्या सारखेच आहेत की नाही? काय कोणाला 2 हात आणि कोणी दुसऱ्या जातीचा आहे म्हणून 3 हात दिलेत का? कोणी श्रीमंत आहेत म्हणून त्यांना 3 डोळे दिलेत आणि गरीब आहे म्हणून 1च डोळा दिला. असं काय गणित आहे का? असं आहे का गणित काही? बिलकुल नाही. हे तर माणसानं जाती, धर्म, संप्रदाय, धर्माचा रंग, धर्माचा झेंडा हे तर माणसानं निर्माण केले हो. माणसांपासून दूर जाण्याच्या गोष्टी तर माणसानं निर्माण केल्या. ह्या काय निसर्गात निर्माण झालेत का? नाही निर्माण झाल्या. मग जर हा सगळ्या गोष्टी अशा असतील तर भगवान बुद्ध म्हणाले, जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याकडे शील सदाचार असायला पाहिजे, चांगुलपणा असायला पाहिजे ना. म्हणून ज्या घरातले लोक चांगले असतील, शीलवान असतील, गुणवान असतील, नाही का, आपल्या वाणीवर संयम ठेवणारे असतील, आपल्या मनावर संयम ठेवणारे असतील, आपल्या शरीरावर संयम ठेवणारे असतील, महापुरुषांच्या विचारांप्रमाणे वागणार असतील, तर त्या घरातले लेकरं चांगले निघतील की वाईट निघतील? निघतील की नाही? आणि ज्या घरातल्या मायबापाचं आणि घरातल्या वडीलधाऱ्या लोकांचं लेकरावर लक्ष नसेल, आपल्यावरच लक्ष असेल, मी कोणाचा खिसा कापून, कोणाला लुबाडून, कोणाशी लंडी खेळू आणि कोणाला ठकवू, कोणाला फसवू, कोणाला मारू, कोणाला शिव्या देऊ, घरातले वडीलधारी लोक जर या विचारात असतील तर लेकरं कसे निघतील? खिसे कापूच निघतील की नाही? नाही का? वडील खिसे कापून, लेकरू खिसे कापू. म्हणून बघा, आता तुम्ही जर पाहिलं तर डॉक्टरचं लेकरू डॉक्टरच होते, शिक्षकाचं लेकरू शिक्षक होते. म्हणजे ज्याला ज्याची किंमत कळाली ते लेकरं तसे होतील ना, बरोबर की नाही? आणि त्यामुळे बघा, तुम्हाला मी सांगेल, गावखेड्यात राहणारे तुम्ही माणसं आहात, की खरं सुख कशात आहे त्यासाठी आपल्याला जीवनाचा अर्थ कळायला पाहिजे. तर जीवन काय आहे हे प्रत्येकालाच कळत नाही बघा. कळते का प्रत्येकाला? नाही कळत. हात सारखेच आहेत, पाय सारखेच आहे द्यायला, म्हणजे 2च हात, 2च पाय दिले, 2 डोळे दिलेत, 1 नाक दिले, 2 कान दिलेत, पण जरी हे सारख्याच प्रमाणात असेल तरी सुद्धा सगळेच सुखी आहेत का? सगळे समाधानी आहेत का? सगळे श्रीमंत आहेत का? सगळे शिकलेले आहेत का? नाही आहेत का? तर त्याचा वापर कसा करतोय आपण त्याच्यावर अवलंबून आहे बघा, बरोबर की नाही? त्याचा वापर कसा करतोय आपण, त्याचा ह्या हाताचा वापर कसा करतो? लोकांना हात जोडण्यासाठी करतो की लोकांना मारण्यासाठी करतो? कोणावर अवलंबून आहे? हे तोंड लोकांना चांगलं बोलण्यासाठी वापरायचं आहे की वाईट बोलण्यासाठी वापरायचं? कोणावर अवलंबून आहे? बरोबर नाही? या मनानं सगळ्या लोकांबद्दल चांगला विचार करायचा आहे की वाईट विचार करायचा आहे? कोणावर अवलंबून आहे?
आणि दोष कोणाला देतो? आपल्या वाट्याला दुःख आल्यावर. किती माणूस अज्ञानी आहे पहा. माझं वाईट त्यांनी केलं म्हणते. हकीकतमध्ये वाईट आपणच आपलं करत असतो. कोण करते वाईट? आपलं आपणच वाईट करत असतो. कारण आपलं मन जर मळलेलं असेल, घाण असेल, तर त्याद्वारे आपल्याला दुःखच मिळेल, त्रासच होईल, टेन्शनच येईल, परेशानीच होईल. म्हणून भगवान म्हणाले मन निर्मळ केलं पाहिजे. ज्यांना मन निर्मळ करता येईल त्यांना जीवनाचा अर्थ कळेल. बघा, ज्याप्रमाणे तुम्ही गावामध्ये तुमच्याकडे नळ योजना वगैरे असेल तर तुम्ही प्यायचं पाणी भांड्यांमध्ये भरता का नाही? पाणी आल्यावर भरता का नाही? तर प्यायचं पाणी ज्या भांड्यांमध्ये भरायचं आहे, हांड्यामध्ये भरायचं आहे, घागरीमध्ये भरायचं आहे, ज्या भांड्यांमध्ये भरायचं आहे, तर ते भांडं घरात जरी ठेवलेलं असलं तरी ते लगेच काढून तुम्ही लगेच नळाला लावता की काही करता? त्यासाठी काय करता? अगोदर घासून घेता, स्वच्छ करता का नाही? मग त्याच्यात असलेली घाण, त्याच्यात असलेला मळ स्वच्छ करता अगोदर. का? तर प्यायचं पाणी भरायचं आहे ना. आणि त्याच्यात मग घासलेल्या भांड्यामध्ये प्यायचं पाणी भरल्यावर तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा पाणी पिता का नाही? किंवा एखाद्या ताटात जेवण करायचं आहे, प्लेटमध्ये जेवण करायचं आहे, तर ती प्लेट तुम्ही घरात जिथे कुठे ठेवली आहे तुम्ही, तर तशीच काढून लगेच वाढता का तुम्ही? काय करता तुम्ही? अगोदर घासून घेता, स्वच्छ धुवून तरी घेता. किमान घासून जरी ठेवलं असेल तरी वाढायचं जेव्हा तेव्हा धुवून तरी घेता तुम्ही, बरोबर? कारण त्याच्यावर पाल फिरली असेल, उंदीर फिरला असेल, काही किटाणू चढलेले असतात, धूळ चढलेली असतील, आणि ती स्वच्छ धुवून घेतली पाहिजे आपण जेवण करताना. मग ज्याप्रमाणे एखादं भांडं आहे, त्याच्यात घाण आहे, मळ आहे, अस्वच्छ आहे, ते तर पियायसाठी वापरायचं आहे, तर आपण अगोदर त्याला स्वच्छ करतो का नाही? तर स्वच्छ केल्यावर आपल्याला आनंद मिळते ना. मग त्या पाणी पिण्याचा आनंद मिळते, जेवण करण्याचा आनंद मिळते. जर तुमच्या खात असलेल्या ताटाला साबण राहिलेली असेल, किंवा तुम्ही गावाकडे राख वापरत असाल, कोळसा वापरत असाल, ते जर राहिलेलं असेल आणि कोण जेवता जेवता पाहिलं ते, तर पारा चढेल की म्हणतील हां काही हरकत नाही, ते कोळसा आहे खातो, राख आहे खातो, साबण आहे खातो, विंबार आहे खातो, आणि काय हरकत नाही, असं कोणी म्हणेल का? किंवा समजा जे पियायचे भांडे आहेत ते कुठेही वापरले तर कसेही वापरले तर त्याच्यात घाण आहे, आणि चला काही हरकत नाही, पियायचं पाणी भरून त्यातलंच पाणी पिऊ, असं म्हणता का तुम्ही? करता का? असं नाही आहे. तर मी हे यासाठी सांगतो आहे की ज्याप्रमाणे प्यायच्या पाण्यासाठी तुम्ही भांडे स्वच्छ करता आणि त्यातलं पाणी मग आनंदाने पिता, किंवा जेवायचे ताटं तुम्ही स्वच्छ धुवून घेता, घासून घेता, आणि त्याच्यामध्ये आनंदाने जेवण करता प्रसन्न चित्ताने, तर भगवान बुद्ध म्हणाले मनामध्ये सुद्धा तर घाण असते आपल्या. रागाची घाण, द्वेषाची घाण, लबाडीची घाण, अहंकाराची घाण, संशयाची घाण, लोकांना मारामारी करण्याचा भाव, नको नको तो भाव मनामध्ये असतो की नाही? तर त्या मनाला स्वच्छ केल्याशिवाय सुख शांती मिळेल का? मिळेल ऑटोमॅटिक, आपोआप मिळत नाही. इकडे मनामध्ये जो काही भाव असेल किंवा मनाचा जसा स्वभाव असेल तसं आपल्याला सगळं काही उपभोगायला मिळते. म्हणून मन स्वच्छ करता आलं पाहिजे. ज्यांना मन स्वच्छ करता आलं, निर्मळ करता आलं, त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती नांदते. आणि मन स्वच्छ करण्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागते? तर सील पालन करावं लागते. बसा, जसं भांडे घासण्यासाठी साबण किंवा पावडर किंवा तुम्ही राख, कोळसा वापरता का नाही? वापरता का नाही? तर त्याचप्रमाणे आपल्या मनाला पण घासावं लागेल. जसं अंग स्वच्छ करण्यासाठी साबण वापरता का नाही, शॅम्पू वापरता का नाही तुम्ही, आणि तेव्हा मग शरीर आपलं स्वच्छ होते. मग शरीराला स्वच्छ करण्यासाठी साबण वगैरे वापरत असाल, शॅम्पू वापरत असाल, आणि मग शरीर आपलं मस्त ताजतवानं दिसत असेल, स्वच्छ दिसत असेल, तर वरवर करणी याला स्वच्छ करण्यासाठी साबणीचा वगैरे वापर करत असाल, शॅम्पूचा वापर करत असाल, तर जे मन आदेश देते, ऑर्डर देते, ज्याच्यामुळं तोंड चालते, ज्याच्यामुळं शरीर चालते, ज्याच्यामुळं कानं चालतात, ज्याच्यामुळं पाय चालतात, जे आपल्या डोळ्याला, तोंडाला, नाकाला, कानाला आदेश देते, आदेश देणारं कोणा? रिमोट कंट्रोल कोणाकडे आहे? बोलायचं की नाही बोलायचं, काय गप्पच राहायचं कोण ठरवते? मन ठरवते. काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं कोण ठरवते? काय खायचंय काय नाही खायचंय कोण ठरवते? खायचं की नाही कोण ठरवते? जरी पोट सांगते आपल्याला भूक लागली हो, भूक लागली हो, पण जोपर्यंत मन तयार होत नाही तोपर्यंत पोट म्हणते का मीच जातो मीच खाऊन येतो? म्हणते का असं? आपले डोळे तर आहे, डोळे पाहतात, डोळे बंद होतात, पण डोळे आपोआप ना उघडतात ना आपोआप बंद होतात. मन जोपर्यंत आदेश देत नाही, ऑर्डर देत नाही, तोपर्यंत डोळे काम करत नाही.
या नाकाने कोणता गंध घ्यायचा, कोणत्या फुलाचा गंध घ्यायचा की नाही गंध घ्यायचा, कोण ठरवते? मन ठरवते. मन मुख्य आहे ना आपलं. कानाने काय ऐकायचंय काय नाही ऐकायचंय कोण ठरवते? टीव्हीवरचं चॅनल बदलल म्हणते कोण म्हणते बदल? मन म्हणते. डोळे तर पाहायचं काम करतात पण मन आदेश देण्याचं काम करते. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की सुख करता दुःख हरता, म्हणजे सुख कोण आपल्याला देते मिळवून किंवा दुःख आपलं कोण संपवते, हे जेव्हा भगवंताला विचारला गेलं तेव्हा भगवान म्हणाले आपलं मनच करता करविता आहे. तर त्या मनाला आपल्याला निर्मळ करण्यासाठी शील पालन करावं लागेल. आपल्या वाणीवर संयम ठेवावा लागेल. वाईट जे काही बोलणं आहे, खोटं बोलणं, चुगली करणं, चहाडी करणं, व्यर्थ बडबड करणं, शिवी देणं, हे बंद करावं लागेल, नाही का? बोलायचं तर चांगलं बोलावं लागेल, प्रेमाची भाषा वापरावी लागेल, मधुर भाषा वापरावी लागेल, खरं बोलावं लागेल, कोणाची हिंसा करावं लागणार नाही. कारण जर आपला जीव आपल्याला प्रिय आहे तर बाकीच्यांचा जीव त्यांना प्रिय असेल की नाही? बरोबर की नाही? आपल्याला कोणाचं रागानं पाहिलेलं आवडते का? हां वा 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 धन्यवाद, हा तुम्ही फार डोळे वाचून माझ्याकडे पाहिलं, हां वा 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 धन्यवाद थँक्यू असं म्हणतो का आपण? कोणी आपल्यावर हात उगारला तर हां वा वा धन्यवाद, हा हात उगारला फार बरं वाटलं आम्हाला म्हणतो का असं? आणि कोण येऊन इकडून मारल्यावर म्हणतो का आपण खरंच हां इकडून एक मारा बरं, हां आता अजून एकदा मारा बरं इकडून, असं म्हणू शकतो का आपण? म्हणू शकतो का? कोणी आपल्याला काठीनं मारत असेल, कुऱ्हाडीनं मारत असेल, हाताने मारत असेल, पायानं मारत असेल, आपल्याला ते आवडते काय? मग जर आपल्याला कोणी मारलेलं, बोललेलं, रागावलेलं आवडत नाही तर या जगातल्या आपल्याला सोडून जेवढे कोणते पशु पक्षी प्राणी माणसं बाया स्त्रिया आहेत त्यांना आवडेल का? आवडेल? तर म्हणून भगवान बुद्ध म्हणाले जर आपल्याला आवडत नाही तर दुसऱ्यांना आवडत नाही. म्हणून जर जे आपल्याला आवडत नाही तर तसं दुसऱ्यासोबत वागता कामा नये. आपली कोण चुगली केलेली, निंदा केलेली आवडेल का आपल्याला? मग आपली केलेली जर आवडत नाही तर दुसऱ्याला वाटते का हा वा तुम्ही त्या दिवशी तिकडे बोलले माझ्याबद्दल असं काय, बरं बरं हां धन्यवाद बरं का फार चांगलं बोलले, असं म्हणेल का कोणी? अरे फटके देईल ना आपल्याला. मग रस्त्यावरचं भांडण घरात येईल का नाही? कोणाच्याबद्दल नको ते भाषण वापरल्यावर, भाषण बोलल्यावर होईल की नाही असं? आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं की आपल्याला कोणी मारझोड केलेली, शिवीगाळ केलेली आवडत नाही तर दुसऱ्याला आवडेल का आपल्याकडून ते कर्म घडलेलं? आपली कोण चोरी केली, आपल्या घरात येऊन चोरी केली म्हणा, किंवा रस्त्यावर काही आपल्या दारातलं नेलं म्हणा, घरातलं नेलं, शेतातलं नेलं, कोणी काही चोरून नेलं, लुटून नेलं, तर आपण म्हणतो का वा 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 ज्यांनी नेलं त्यांचं लय भलं हो बरं का, फार चांगलं झालं, आमचे पैसे नेले पहा कपाटातले, चाबी आम्ही कोणालाच दिसू देत नव्हतो पण त्यांनी शोधली पहा चाबी, फार हुशार होते कोण होते ते, आणि कपाट धुवून नेलं दागिने वगैरे, वा 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 खूप आशीर्वाद, असं म्हणतो का आपण? काय म्हणता मग तुम्ही? बापा पेटीतल्या शिव्या देत असाल तुम्ही तर 5 रुपये जरी कोणा नेल्यावर, आणि मग जर आपली चोरी केल्यावर आपल्याला दुःख होते, त्रास होते, परेशानी होते, टेन्शन येते, तर मग आपण दुसऱ्याचं छोटं मोठं काहीही जर कधी चोरत असेल, लुबाडत असेल तर लोकांना आनंद होईल काय? काय म्हणतील लोक? शिव्या शापत देतील का नाही? तर म्हणून भगवंतानं सांगितलं की हिंसा करू नका आणि चोरी करू नका, व्याभिचार पण करू नका म्हणाले भगवान बुद्ध. आपल्याबरोबर कोण अत्याचार केला, अन्याय केला, व्याभिचार केला, आपल्या लेकीबाळीसोबत कोण अन्याय अत्याचार केला, आपल्याला आवडेल का? आपल्या आईबरोबर, सुनेबरोबर, बहिणीबरोबर किंवा तुमच्या स्वतःबरोबर कोण अन्याय अत्याचार केला आवडेल का? वाकडी नजर टाकलेली आवडते का कोणाला तरी? आपल्या बहिणीकडे, आपल्या पत्नीकडे, आपल्या आईकडे वाकडी नजर टाकली आवडते का? मग दुसऱ्याच्या बहिणीकडे, दुसऱ्याच्या आईकडे, दुसऱ्याच्या पत्नीकडे वाकडी नजर जे कोण टाकत असतील तर ते म्हणत असतील का हां ते मला खूप आवडतात बरं का, त्यांची वाकडी नजर आहे, ते गावातले फार चांगले, सत्कार करतील का? पुरस्कार देतील का? काय देतील? बापा काय देतील? इथं पाहिल्याबरोबर काय देतील त्याचा अनुभव असेल कोणाकोणाला. म्हणून भगवान म्हणाले की आपल्याबरोबरचे कर्म घडते त्याचं आपल्याला जर दुःख होते तर तसं कर्म दुसऱ्याबरोबर करू नका म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून चौथं सांगितलं खोटं बोलू नका. आपल्याला कोणी खोटं बोललेलं आवडेल का? मग दुसऱ्याला आपण बोलल्यावर ते काय सत्कार करतील का आपला? हां आपली निंदा केलेली आवडत नाही तर दुसऱ्याची केलेली आवडेल का दुसऱ्यांना? आपल्याला कोणी शिव्या दिलेल्या आवडते का? रागानं बोलल्यावर आवडते का? आणि मग आपण दुसऱ्याला शिव्या दिल्यावर रागानं बोलल्यावर ते म्हणतील का हां वा वा धन्यवाद फार चांगलं तुम्ही शिव्या दिल्या आम्हाला, असं म्हणेल का कोणी?
बिलकुल नाही. तुमच्या पोराला तुमच्या घरच्यांना कोणी दारू पिऊन बिघडवत असेल तर तुम्ही म्हणाल का, हा धन्यवाद बरं का, तुम्ही आमच्या पोराला बिघडवलं, तंबाखू खायला शिकवलं, दारू प्यायला शिकवलं, तुमचे लाख लाख आभार म्हणेल का कोणी असं? मग दुसऱ्यांच्या पोरांना पोरींना बिघडवल्यावर तुम्हाला सत्कार करतील का तुमचा? करतील का? दुसऱ्यानं आपल्या पोरांना पोरींना घरच्यांना बिघडवल्यावर जर आपल्याला आवडत नाही तर दुसऱ्याला बिघडवणारं कर्म आपल्याकडून चांगलं आहे का? ते नाही आहे. तर हे यासाठी म्हणून तुम्हाला सांगतो की हेच बुद्धाने शिकवलं की जसा आपण आपल्या सुखाचा, शांतीचा, समाधानाचा विचार करतो, भल्याचा विचार करतो, तर जगातील सगळे जीव, सगळे प्राणी, पशु पक्षी, माणसं स्वतःच्या भल्याचाच विचार करतात का नाही? म्हणून भगवान म्हणाले, कोणाला डिवचू नका, कोणाला दुखवू नका, कोणाला त्रास देऊ नका, स्वतः पण आनंदाने जगा आणि दुसऱ्यालाही आनंदाने जगवा. तुम्ही जगा आणि दुसऱ्यांना जगवा हे शिकवलं भगवंताने 2600 वर्षांपूर्वी. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, म्हणजे तुम्ही खुश राहा आणि दुसऱ्याला खुश ठेवा, हे भगवान बुद्धाने शिकवलं. म्हणून बघा, आज इथे आम्हाला बड्डेच्या निमित्त पगारे साहेबांनी जे बोलवलं बघा, त्यांचा मोठा शुद्ध हेतू आहे. मी सांगेल तुम्हा सर्वांना एकदा रोशन पगारे साहेबांसाठी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा तुम्ही. आता आम्ही ताईकडे गेलो होतो, ते काय मिलिटरी मॅनचं काय आडनाव आहे? धावते का भवते? धावते का भवते का काय? तर भवते मिलिटरी मॅन आहेत, ते देशाची सुरक्षा करतात. त्यांच्याबद्दल विशेष मंगलमैत्री करतो मी व्यक्त. तर त्यांच्याकडे गेल्यावर त्या ताईने सांगितलं, भवते ताईनं, भंतेजी 5 रजिस्टर भरले म्हणे आपल्या पगारे साहेबांनी. तुमच्या चॅनलवरचे जेवढे प्रवचन आहे ते लिहून काढले म्हणे, सगळेच्या सगळे शब्द ना शब्द. आणि ते विहारात सुद्धा वर्षावासाच्या दरम्यान ते वाचू आमचे प्रवचन ऐकू लोकांना शिकवले, समाजामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. म्हणून पुनश्च एकदा पगारे साहेबांसाठी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. गावाला सुधरवणारे लोक पाहिजे, गावाला, समाजाला सुधरवण्याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. लोकांना बिघडवण्याचं, स्वतःला बिघडवण्याचं ज्ञान असून काय करता? काही उपयोग आहे का? अहो, आपल्यालाही सुधरवण्याचं ज्ञान असायला पाहिजे आणि समाजाला, इतरांनाही सुधरवण्याचं ज्ञान असलं पाहिजे. त्याला म्हणतात मनुष्य. नाही तर स्वतःचं कल्याण करत नाही आणि इतरांचं कल्याण करत नाही, असे काही माणसं जगून उपयोग नाही. तुम्हाला सांगतो, असे माणसं बिना कामाचे माणसं. म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला म्हणालो, काही माणसं खाण्यासाठी येतात, खातात जातात, करतात की नाही असे काही. म्हणून सगळेच काम करत नाही. तर प्रत्येकाने इतरांचा विचार केला पाहिजे, इतरांच्या भल्याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून जीवन खूप सुंदर आहे, जीवन खूप चांगलं आहे, अनमोल आहे. आपल्याला ते प्राप्त झालं. विचार करा की जे डोळस लोक आहेत, जर ते अंध असते तर दुनिया पाहता आली असती काय? जे लोक बोलतात, विचार करा, कल्पना करा की आपण मुकी असतो तर. जे लोक ऐकतात, कान, श्रवण इंद्रिय चांगलं आहे, कल्पना करा की आपण जन्मतः बहिरे असतो तर. जे लोक पाय चांगले आहेत, हात चांगले आहेत, तुम्ही कल्पना करा आपण पांगळे असतो तर. आपण आभार मानले पाहिजे आपल्या पुण्यकर्माचे, पूर्वीचे पुण्यकर्म चांगले होते म्हणून मानुसी देह आपल्याला प्राप्त झाला, मनुष्याचं जीवन आपल्याला प्राप्त झाला. आपण कृतज्ञ असायला पाहिजे पुण्यकर्माचे, आपल्या पूर्वीच्या पुण्यकर्माचे, की त्या पूर्वीच्या पुण्यकर्मामुळे आपल्याला हे चांगलं मनुष्य जीवन प्राप्त झालं. परंतु हे जीवन वाया घालवता कामा नये हाताने. मरणाऱ्यांपैकी आपण असतो प्रत्येक जण, मी तुम्ही सगळेजण मरणाऱ्यांपैकी आहोत. आपली गॅरंटी आहे का कोणाची? जरी आपण म्हणत असेल की मी 100 वर्ष जगतो, म्हणणं वेगळं आणि हकीकतमध्ये आपण कधी जाऊ शकतो ती वेगळीच हकीकत असते का नाही? कधी नंबर लागू शकतो, कोणाचाही कधीही नंबर लागू शकतो. जीवन हे अनित्य आहे, नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. हा भगवंताचा उपदेश आहे बघा. जीवन अनित्य आहे. कधी डोळे कामातून जातील, कधी कान कामातून जातील, कधी आपण फ्रॅक्चर होऊ, कधी कंबर कामातून जाईल, कधी गुडघे धोका देतील, कधी हृदय धोका देईल, कधी काय फुफ्फुस धोका देतील, कधी किडन्या धोका देतील. आपल्याला सांगता येते का काही? तुम्ही पाहत असाल, दवाखान्यात जाऊन पहा की आजाराचा आणि वयाचा काही संबंध असते काय? आता आजकाल लहान लहान लेकराला अटॅक येऊ लागले की नाही? अटॅक मरणाऱ्यांचं प्रमाण, तरुणांचं मरणाऱ्यांचं प्रमाण वाढलं बघा.
लहान लहान लेकराला कोणकोणते आजार आहेत बघा. कोणा लहान लेकराला चष्मे लागले, कोणाला ऐकायला येत नाही, कोणी बहिरा आहे, कोणी पांगळा आहे, कोणी लुळा आहे बघा. आणि म्हणून आपण जर हात पाय सगळे सुदृढ आहेत तर चांगलं वागलो पाहिजे, चांगलंच बोललो पाहिजे, चांगलंच राहिलो पाहिजे. आपलं जीवन आपण बर्बाद केलं नाही पाहिजे. आपल्यामुळे आपल्या घरच्या लोकांना त्रास झाला नाही पाहिजे. आपल्यामुळं आपल्या घरचे लोक परेशान झाले नाही पाहिजे. आपणही आनंद राहिलो पाहिजे आणि आपल्यामुळं घरातले लोक, समाजातले लोक, गावातले लोक आणि सगळेच लोक आनंदी राहिले पाहिजे. आपल्याकडे पाहून, आपल्याला भेटून, आपल्याला ऐकून बोलून लोकांना वाटलं पाहिजे आपल्या सहवासात राहिलो पाहिजे. माहिती आहे तुम्हाला, असं जीवन असावं की ज्या जीवनाचा काहीतरी अर्थ आहे. आणि त्यामुळे तुम्हाला मी या मंगलमय दिनी बघा, वेळ कमी असल्या कारणाने आम्हाला नागपूरकडे पुढे निघायचं आहे. अधिक बोलत नाही आहे मी, पण तुम्ही इथे एवढ्या मोठ्या संख्येने आलात, तुम्हाला पाहून मला खरंच आनंद झाला बघा. कारण खेड्यापाड्यात लोक, आता शहरातले लोक जरी आता सगळीकडे सारखेच आहेत म्हणा, असा काही विषय नाही, पण ही संध्याकाळची वेळ आहे, थंडगार हवा सुटली आहे, हिवाळ्याचे दिवस आहेत आणि तुमच्या झोपेचा वेळ आहे. तुम्ही लवकरच झोपता गावाकडे. शहरातले आता पण त्या मोबाईलमुळे आता काही झोपत नाही बापा. मोबाईल बिघडवू लागला, सगळ्या गावातल्या लोकांना बिघडवू लागला मोबाईल. त्याच्यात नेट टाकलं, तुमच्या इकडं फुल नेटवर्क आहे, रेंज आहे. तर गावाखेड्यात आम्ही जातो तर काही काही गावात नेटवर्कच नाही, जिओच चालते सगळीकडे. देश जिओचाच झालाय सगळा. परंतु तुमच्या गावात मात्र नेटवर्क आहे. त्या मोबाईलला नेटवर्क आहे आणि तुम्हाला नेटवर्क आहे फुल. म्हणून तर फुल गर्दी केली तुम्ही गावाच्या मानाने इथे. आणि गावातल्या लोकांनाही ही धम्मदेसना प्रवचन ऐकायला भेटत असेल तर सगळ्याच माझ्या माता भगिनींना, माझ्या भावांना, बहिणींना मी हाच संदेश देतो आहे की जरी तुम्ही कोणकोणत्या धर्माला मानणारे असाल, जातीला मानणारे असाल, किंवा कोणी श्रीमंत गरीब असाल, किंवा काय जे काही असाल, तर ते आपण बाह्यरूपी जे काही आहोत ती गोष्ट वेगळी आहे, परंतु आपण मनाने कसे आहोत ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. धार्मिक तेच लोक, चांगले तेच लोक की ज्यांचं मन निर्मळ आहे, ज्यांच्यात माणुसकी आहे. माणुसकी हाच धर्म सर्वश्रेष्ठ आहे. हेच भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी शिकवलं बघा. भगवंताच्या धम्माचा उद्देश काय आहे माहिती आहे तुम्हाला? माणसाने माणसाशी माणुसकीने वागावे हे भगवंताने शिकवलं बघा. जर तुमच्यात माणुसकी नसेल आणि तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, स्वतःला समजत असाल मी लय पूजा करतो आणि काय काय करतो, आणि तुम्हाला माणसाशी कसं बोलावं, कसं वागावं हे समजत नसेल, तर तुमचं धर्माचं ज्ञान काही बिलकुल तुमचं कामाचं नाही बघा. तुमचे काय काय लावून, कोणता झेंडा लावत असाल, काय काय करत असाल, कोणत्या जाती धर्माचे लोक असतील, जर तुम्हाला वागायचं कसं, बोलायचं कसं कळत नसेल आणि तुम्ही स्वतःला धार्मिक समजत असाल, तर तुमच्या एवढं अज्ञानी या जगात दुसरं कोणी नाही आहे कोणी. आणि म्हणून बघा, धार्मिक त्यांना म्हणाले भगवान बुद्ध की जे काया वाचा मनाने संयमशील आहेत. आपल्या शरीराचं कर्म संयमाने करतात, वाणीचं कर्म संयमाने करतात, मनाचं कर्म संयमाने करतात. असे जे कोणी आहेत ते शुद्ध लोक आहेत. आणि हीच भगवंताची, संतांची, महापुरुषांची शिकवण आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने महापुरुषांच्या शिकवणुकीला आपण ओळखलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, चिकित्सक असायला पाहिजे, बुद्धीचा सारासार वापर केला पाहिजे. मेंढरांसारखे माणसं नसायला पाहिजे बघा. कशासारखे नसायला पाहिजे माणसं? का नसायला पाहिजे? मेंढरासारखेच. माहिती आहे का तुम्हाला मेंढरांची काय खूबी असते, काय गुणधर्म असतो माहिती आहे मेंढरांचा? ती खाली मान घालते आणि चालते. मग समोर विहीर येवो का खड्डा येवो, गड्डा येवो का समोर रोड येवो का ट्रक येवो, ट्रक खाली एकच मेंढी मरत नाही. कधी पेपरात बातम्या वाचत असाल तुम्ही, 4-5 मेंढ्या मरतात. पहा का मरतात माहिती आहे का? विहिरीत पडली तर एकच पडत नाही, 4-5 पडतात. का माहिती आहे का तुम्हाला? तर ते खाली मान घालून चालते. पाठीमागच्यांना वाटते पुढची चालली ना आपणही चालाव, पुढची चालली ना आपणही चालाव. भगवान बुद्ध म्हणाले माणसं सुद्धा त्या मेंढरांसारखे वागत असतील, वावरत असतील, तर माणसाच्या मेंदूचा काय उपयोग आहे का उपयोग? काय? माणूस बुद्धिमान प्राणी आहे, शिक्षणात शिकवतात का नाही? मग माणूस जर बुद्धिमान प्राणी आहे जगातला सर्वात जास्त, आणि तो जर मेंढरांप्रमाणे लोक करतात म्हणून, लोक वागतात म्हणून, लोक जातात म्हणून सगळ्या गोष्टी अशाच करत असेल, तर मग ते बुद्धिमान आहे म्हणाव का? माणसा एवढा अज्ञानी कोणीच नाही असा आहे मग याचा अर्थ. आणि म्हणून शिक्षणाचा उपयोग केला पाहिजे, त्या ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे.
तो आपल्या आचरणासाठी, आपल्या शीलासाठी, संयमासाठी, आणि म्हणून पुनश्च एकदा मी आपल्या रोशन पगारे साहेबांच्या प्रती विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो. सगळ्या गावकऱ्यांच्या प्रती मंगलमैत्री आशीर्वाद देतो. सर्व उपस्थितांच्यासाठी आशीर्वाद मंगलमैत्री देतो. तुम्हा सर्वांना निरोगी उदंड आयुष्य लाभावे. आरोही बेटा आणि सम्यक या दोघाही बाळांना निरोगी उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती प्राप्त हो. माता पित्यांना अभिप्रेत ते लेकरं घडो आणि माता पित्यांनी सुद्धा त्यांना चांगले संस्कार देवो, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देतो आहे. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, वंदन करावे. धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.